रात्रीचा काळ होता. गावापासून दूर असलेले जुन्या वाड्याजवळ कोणीही जायचं धाडस करत नव्हते. कारण तिथे एक भूतानी राहते अशी अफवा होती. एक दिवस कॉलेजमधून नुकतेच पदवीधर झालेला रोहन या वाड्याजवळ गेला. गावकऱ्यांनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला, पण तो म्हणाला, भीती ही मानाची कल्पना आहे, मी सत्य शोधणारच. तो वाड्यात गेला. तिथे त्याला एक वृद्ध स्त्रीची आत्मा दिसली. शांत, प्रसन्न आणि दुःखी. ती म्हणाली, मी पूर्वी इथे शाळेत शिक्षिका होते. एका दुर्घटनेत माझा मृत्यू झाला, पण माझं शिक्षण अपूर्ण राहिलं. मी वाट पाहत होते की कोणीतरी माझं काम पूर्ण करेल. रोहन भारपूर केला आणि त्याने गावात परत येऊन त्या वाड्यात एक लायब्ररी सुरू केलं. तिथे गरीब मुलांना मोफत शिकवायचं ठरवलं. काही महिन्यानंतरच त्या जागेचं रूपांतर प्रेरणास्थानक झालं. गावकरी म्हणायचे की ती भूतानी आता आशीर्वाद देते, पण शिक्षण, सेवाभाव आणि भीतीवर मात केल्यास अंधारातही प्रकाश